नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि निकालही संपन्न झाला. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. ते सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी आपलाच या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असं ठामपणे सांगितल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्ष ही अध्यक्षपदाच्या या ठिकाणी अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केले. यानंतर जिल्हावासियांचे लक्ष या घडामोडीकडे लागले असतानाच आता सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या अनुषंगानं जोरदार घडामोडीला वेग आला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी 2 नंबरच्या जागा जिंकून अर्थातच 21 जागा जिंकून महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व सदस्य सहलीवरती पाठवलेले आहेत. अगदी ही सहल आता परराज्यात पाठवली असून यामुळे आता नेमका सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकंदरीतच 3 सर्वाधिक मोठे पक्ष म्हणजेच यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या 3ही पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व सदस्य सुरक्षित स्थळी हलवले असल्यामुळे या घडामोडीतला सस्पेन्स आता चांगला वाढला आहे. आणि याचमुळे आता आगामी 8 दिवसामध्ये काय घडामोडी घडणार आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याबाबत आता उत्सुकता सिगेला पोहोचले असून आता सस्पेन्स वाढला आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीने आपले सदस्य आता सहलीला पाठवल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या भूमिका आता काय राहतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा होईल? जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.